तिकडे संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची मुलगी आघाडीवर आहे बघा। शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट प्रभाग क्रमांक 18 मधून आघाडीवर आहे। भाजपचे संजय बारवाल यांनी देखील आघाडी घेतलेली आहे। प्रभाग क्रमांक 19 मधून उद्धव ठाकरे सेनेचे रणजित दाभाडे देखील पुढे आहे बघा। संभाजीनगरमध्ये तर अनेक ठिकाणी राडे झाले होते, भाजपमध्ये बंडखोरी झाली होती, मात्र शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक 18 मधून आघाडी घेतलेली आहे। तर भाजपचे संजय बारवाल देखील आघाडीवर आहेत। प्रभाग क्रमांक 19 मधून ठाकरे सेनेचे रणजित दाभाडे देखील पुढे आहेत। संभाजीनगरात संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर असल्याचं कळतंय। प्रभाग क्रमांक 18 मध्ये हर्षदा शिरसाट सध्या आघाडीवर आहे, हे पहिलं चित्र स्पष्ट होत आहे। बघा पिंपरीमध्ये काय चित्र बघा, कल काय म्हणतात। भाजपनं मुसंडी मारले, तब्बल 43 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। शिंदे सेनेचे 6 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 21 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत। उद्धव ठाकरेंची सेना ठाकरे सेना 0, मनसे 0, काँग्रेसचे देखील एकही उमेदवारांनी आघाडी घेतली नाही। खरं तर अजित पवार ठाण मांडून बसले होते पिंपरीमध्ये, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार आघाडीवर आहे। पिंपरीत देखील पुण्यासारखंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले होते। पुन्हा एकदा आपण मुंबईतले कल पाहूया। 40 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। आपण पाहू शकतोय सध्या सर्वाधिक जागा या भाजपला आघाडीवर राहणं शक्य झालेलं आहे। त्यानंतरचं पाहू शकतोय शिंदे सेनेला 15 जागांवर आघाडी घेणं सध्या शक्य झालं आहे। पहिले कल आहेत, मुंबईत 227 जागांसाठीची लढत होती। मुंबईचं भवितव्य पुढच्या 5 वर्षांसाठीचं भवितव्य आज ठरणार आहे। राष्ट्रवादी अवघ्या एकाच जागेवर आघाडीवर आहे। मुंबईतलं हे दृश्य आपण पाहतोय। ही निवडणूक ज्यांचं राजकीय अस्तित्वच पणाला लागलं होतं ते ठाकरे सेनेचे 26 उमेदवार आघाडीवर आहेत बघा। भाजपचे 40, शिंदे सेनेचे 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, ठाकरे सेनेचे 26, मनसेचे 3, काँग्रेसचे 7 उमेदवार। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होती। तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, भाजपचे मंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिन्ही भाजपच्या नेतृत्वानं मोठी बातमी आहे। नवनाथ बन भाजपमधून आघाडीवर आहे। प्रभाग क्रमांक 135 नवनाथ बन सध्या विजयी झालेले आहेत।